प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क येथे भारतीय जनता पक्ष RPI तसेच व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार यांचा प्रचार सध्या जोराशोरात सुरू आहे। हे जे उमेदवार आहेत यामध्ये प्रसन्नजी वैरागी असतील, सिद्धिताई शिळीमकर, मनीषा चोरबोले, श्रीनाथजी भीमाले हे चारही उमेदवार आहेत। आपली पदयात्रा सध्या सुरू आहे, प्रचाराचा जोरदार चालू आहे। काय सांगाल, कशा प्रकारचा रिस्पॉन्स नागरिक आपल्याला देताना दिसतात? आम्ही चारही जण ह्या प्रभागात फिरत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। आम्ही चारही जण मागच्या वेळी ह्या प्रभागात नगरसेवक होतो, पण मला असं वाटतं की चारही उमेदवार प्रत्येक भागात फिरत असताना नागरिकांचा प्रतिसाद, आम्ही केलेली कामं असेल भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती, माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेल, मागच्या काळात आम्ही नगरसेवक म्हणून केलेली कामं असतील आणि नागरिकांची आमची नाळ आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कायम संपर्कात राहिलोय। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी नागरिक आमचं उत्स्फूर्त स्वागत करतात आहे आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतोय। आम्ही कुठल्या ऑपोजिशनवरती त्याच्यावर टीका करणार नाही, पण ऑपोजिशन कुठेही त्यांना प्रतिसाद न मिळत असताना आमच्या प्रतिसादावर पावलावर पाऊल ठेवून ते मागे येण्याचा प्रयत्न करतात। पण नागरिकांच्या प्रतिसादामुळे येणाऱ्या 15 तारखेला ही मला वाटतं अजून 8 दिवस आहेत, भरघोस प्रतिसाद मिळणार आहे। लोकांचे पाठिंबा मिळत आहेत, स्लम असू द्या, वस्त्या वाड्या असू द्या, सगळ्या ठिकाणी नागरिकांना आम्हाला आशीर्वाद दिलेत। त्यांनी सांगितलं की 15 तारखेला ते आमच्या पाठीशी राहणार आहेत। अत्यंत उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आमच्या बरोबर आहे। नक्कीच, पण नागरिकांच्या अशा कोणत्या समस्या, कारण तुम्ही पदयात्रा करताय, विविध नागरिकांनी समस्या देखील मांडल्या असतील, अशा कुठल्या प्रश्नांवरती आपण जास्तीत जास्त जोर देणार आहात? लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या अडचणी नागरिकांच्या असणारच आहेत, पण त्या सातत्याने बघितलं की वाहतूक कोंडीचा विषय असेल, फ्लायओव्हर असेल, काही ठिकाणी मला वाटतं त्यांच्या लोकांच्या नोकरींचा विषय असेल, ह्या मला वाटतं की ह्या दैनंदिन जीवनातले आहेत। बाकी आम्ही बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी सांगितलेले प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी झालेलो आहोत। पुन्हा वस्त्यांचा भाग आहे, वस्त्यांमध्ये पाण्याचा विषय असेल, बेरोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा विषय असेल, हा आम्ही लावण्यासाठीचा कटिबद्ध आहोत। आम्ही आमच्या प्रभागाचा प्लॅन केलाय चौघा नगरसेवकांनी। पाण्याची टाकी असेल 24/7 मधली असेल, गंगाधाम चौकातला फ्लायओव्हर असेल, एक डायग्नोसिस सेंटर आपण गंगाधाम चौकात बावनकुळे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केले, आरोग्य सेवा लोकांना 25% दरात द्यायचं, तो आम्ही संकल्प केलेला आहे। आणि पुढच्या काळातही नगरसेवक आपल्या दारी ह्या उपक्रमाद्वारे आम्ही नागरिकांपर्यंत जाणार, त्यांची काळजी करणार आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत। नक्कीच, सिद्धिताई शिळीमकर हिच्याकडून देखील आपण जाणून घेतोय। ताई, काय सांगशील, एक नवीन या वातावरणामध्ये आता तू आहेस, एक युवा आहेस, नक्की काय सांगशील, महिलांकरता काय करू इच्छिते, किंवा आताच्या ह्या काही जी रणनीती चालू आहे यामध्ये तुला असं काय वाटतं की तू काय असा बदल घडवू शकशील? तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जे आपल्या देशात आहे हे यूथ हे पॉप्युलेशन अर्ध्यापेक्षा जास्त आहे, म्हणून आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदीजी, किंवा आपले जे CM आहेत देवेंद्र फडणवीसजी, त्यांचं पण यावेळेस असं विजन होतं की यूथ हे पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे। आणि आजकालचं यूथ खूप त्यांचे जे डेव्हलपमेंट्स आहेत आणि कॉन्सेप्ट आहेत ते खूप चांगले आहेत। तर मी असं माझं विजन असेल की यूथ हे खूप पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे आणि वुमेन स्पेशली गर्ल्स हे सराउंडिंग्सला जास्त अजून ओपन नाही आहे, तर ते अजून ओपन झाले पाहिजेत। नक्कीच, मनीषाताई चोरबोले या देखील आहेत सोबत। ताई, काय सांगाल, आपण सर्वजण पदयात्रा करताय, नागरिकांशी चर्चा करताय, नक्की कशा पद्धतीचे प्रश्न नागरिकांनी मांडलेले आहेत? नमस्कार, मी सांगेल की गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही या भागाचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळं आम्हाला नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि आपुलकी आमच्याबरोबर आहे। आम्ही जेव्हा प्रचार करतो तर तेव्हा नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही चौघजण मिळून जास्तीत जास्त या भागाचा विकास करू, एवढंच या निमित्ताने सांगेल। आणि अनेक प्रश्न म्हणजे महिलांसाठी आम्ही स्वावलंबन, महिला सक्षमीकरण किंवा वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, उत्तम आरोग्य सेवा, असे अनेक गोष्टी आम्ही या पुढच्या काळात नक्की करू। प्रसन्नजीत वैरागे हे देखील आपल्या सोबत, प्रचार तुमचा सुरू आहे, एक युवा नेतृत्व आहे, कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवणार आपण भर देणार आहात? आमच्या बरोबर आमचे भीमाले काका हे पूर्वीपासून 20 वर्ष या भागात नगरसेवक म्हणून कार्य करतात आणि त्यांच्या कामाचा धडाका एवढा जोरात आहे की त्यांनी एवढी मोठी मोठी कामं केलीत। उड्डाण पूल केलंय, त्याच्यानंतर 24/7 ची पाण्याची टाकी उभारली। येत्या काही दिवसामध्ये पूर्ण प्रभागामध्ये आम्ही 24/7च्या अंतर्गत पूर्ण सोसायटी, प्रत्येक घरामध्ये ती लाईन आम्ही पोहोचवणार आहे आणि नागरिकांना 24 तास पाण्याची सेवा देणार आहे। आणि तर नागरिकांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत, कचरा, स्ट्रीट लाईट असतील, बऱ्याच रस्ता, अशा बऱ्याच गोष्टीवरती आम्ही जास्तीत जास्त काम करून प्रभागातील जो स्लम भाग आहे त्या भागामध्ये आम्ही CCTV कॅमेरे प्रथम निवडून आल्यानंतर लावणार आहे, असं आम्ही लोकांना आवाहन केलंय की आम्ही जास्तीत जास्त गुन्हेगारी मुक्त
प्रभाग आमचा ठेवणारे असं सर्व करणारे. नक्कीच आपण बघतोय की ही पदयात्रा जी आहे ही आता सध्या सुरू आहे आणि यामध्ये नागरिकांचे जे प्रश्न आहे या प्रश्नांकरता नक्कीच हे चारही उमेदवार प्रयत्न करणार आहेत आणि सर्वांशी चर्चा करतायत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न